प्रभूची स्तुती असो प्रियांनो. या आपण प्रार्थना करूया आजच्या दिवसासाठी, या वेळेसाठी की त्यांना आपल्या प्रत्येकाला सहाय्य करावं, त्याचं स्तुतीस्तवन करण्यासाठी, वचनामध्ये वचन ग्रहण करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला त्यांना सहाय्य करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. या आपल्या परमेश्वराशी आपण बोलूया. स्वर्गीय जिवंत देव बाबा परमेश्वरा, या सुंदरशा वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू, हा सुंदरसा दिवस आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रभूजी तू जोडलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. दयाळू कृपाळू परमेश्वरा, कित्येक लोक आहेत या जगात की प्रभूजी त्यांना हा दिवस पाहायला मिळालेला नाही आहे प्रभू परमेश्वरा, पण तुझी विशेष अशी कृपा आमच्या प्रत्येकावर झाली प्रभू परमेश्वरा, आणि आम्हाला हा सुंदरसा दिवस प्रभूजी तू दाखवलास, आमच्या आयुष्याला तू जोडलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. हे दयाळू कृपाळू परमेश्वरा, स्वतः आम्ही सर्वजण लीन आणि नम्र होतो आणि प्रभूजी दयेची क्षमेची याचना ह्या वेळेला करतो. हे दयाळू कृपाळू परमेश्वरा, आमच्या हातून प्रभू परमेश्वर आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं पाप घडलेलं आहे तर त्या पापाबद्दल प्रभूजी आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. आमच्यावर दया कर, कृपा कर आणि आम्हाला क्षमा कर प्रभूजी. यावेळेला प्रभूजी या घटकेला प्रभूजी ही संधी आम्हाला तुझी स्तुतीस्तवन करण्यासाठी प्रभूजी मिळालेली आहे. तर ह्या संधीमध्ये प्रभू परमेश्वरा आम्हाला खरोखर अंतःकरणापासून आत्म्याच्या खरेपणानं प्रभू परमेश्वरा आम्हाला तुझं स्तुतीस्तवन करता येऊ देत प्रभूजी, म्हणून आम्ही ह्यावेळेला तुझं मागतो. प्रभू, आमचं मुख तुझ्या स्तुतीने तू भर. तुझ्या उपकारांची आठवण करत असताना आमच्याकडे शब्द कमी पडू नयेत प्रभू परमेश्वरा, कारण की आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझे विपुल असे उपकार तू केलेले आहेत. दयाळू कृपाळू परमेश्वरा, या वेळेसाठी प्रभू तुला धन्यवाद देतो. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाला प्रभू तू मदत कर. आज प्रभूजी या स्तुतीस्तवनातून हा स्तुतीचा यज्ञ प्रभूजी आत्म्यानं खरेपणानं आम्हाला देता येऊ देत म्हणून आम्हाला सहाय्य कर. जो भाऊ आमच्यापर्यंत वचन घेऊन येणार आहे त्या भावाच्या मुखाला तू स्पर्श कर प्रभू परमेश्वरा, आणि जसं आत्म्याच्या प्रेरणेनं आमचा भाऊ आमच्यापर्यंत ते वचन घेऊन येतो त्याच प्रकारे ते वचन आम्हाला ग्रहण करण्यासाठी सहाय्य कर. आमच्या भावाला बोलण्यासाठी सहाय्य कर प्रभू परमेश्वरा. आमच्यापर्यंत ते वचन आम्ही प्रभूजी कुठल्याही प्रकारे आम्ही प्रभूजी त्या वचनाकडे प्रभूजी आम्ही दुर्लक्ष करू नये, तर प्रभूजी आम्ही ते प्रभूजी लक्ष देऊन ते आम्ही कान देऊन आम्ही ऐकावं आणि त्याप्रमाणे प्रभूजी आमच्या जीवनामध्ये ते आम्ही आचरणात आणावं प्रभू परमेश्वरा, म्हणून आम्ही तुझं मागतो. प्रभू, आम्हाला सहाय्य कर त्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा. आजच्या होणाऱ्या सर्व प्रभूजी स्तुतीस्तवनाद्वारे, या चर्च सभेद्वारे प्रभू परमेश्वरा, प्रभूजी तू आम्हाला आशीर्वादित कर. आमच्याशी तू प्रत्येकाशी तू बोल प्रभू परमेश्वरा, म्हणून आम्ही तुझं प्रार्थना करतो, सहाय्य मागतो. प्रभू, आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून एक पिता, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा दिवस प्रियानो प्रभूचा आहे. या दिवसामध्ये प्रभूने तुम्हाला आणि मला उल्हास आणि आनंद करण्यासाठी एकवटलेला आहे. त्या प्रभूने तुम्हाला आणि मला हा दिवस दाखवलेला आहे. या प्रियानो त्याच्या पायाचिरणी आपण जाऊया, त्याला हालेलुया स्तुती आणि गौरव देऊया, कारण तो स्तुतीस पात्र आणि भययोग्य परमेश्वर आहे. तो थोर अति महान असा परमेश्वर आहे. त्याचं सर्वस्व त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं आहे. त्या गौरवी राजाला, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभूला आज आपण जी काही या सकाळ समयी आपलं स्तवन घेऊन आलेलो आहोत ते प्रभूला अर्पण करूया, त्याच्या पायाचरणी देऊया. प्रिया, तेरे चरणों में आए हैं, सुन ले तू दिल की पुकार. तेरे चरणों में आए हैं हम, सुन ले तो दिल की पुकार. तू जो हमारा है, जहाँ से भी प्यारा है, पवित्र है तेरा नाम.
नावामध्ये मुक्ती, ज्या नावामध्ये शांती आहे, जे नाव मधापेक्षाही गोड आहे, अतिप्रिय आहे, ज्या नावामध्ये शापातून मुक्ती आणि पापातून मुक्ती आहे. प्रियानो, ते नाव तुम्हाला आणि मला त्या राजांच्या राजाने प्रभूंच्या प्रभूने दिलेलं आहे. या प्रियांनो, आपण हे जे नाव आहे, या नावामध्ये आपण सुरक्षित आहोत, म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. धन्यवाद. थँक्यू जीसस. युगानुगाच्या देवाला, राजांच्या राजाने प्रभूंच्या प्रभूला, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या प्रभूला आपण हालेलुया आणि स्तुती करूया, त्याचा गौरव करूया. प्रियांनो, आपला आवाज, आपला करणा उंच करूया. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकोब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुंदर को जिसने तू भागा, जंगल में से मार को निकाला, ओ समुंदर को जिसने तू भागा, जंगल में से मार को निकाला. जो वादों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वादों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, ओ लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, है जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. ओ याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. प्रियांनो, आपला परमेश्वर हा वचनांचा परमेश्वर आहे, की ज्याने दिलेलं प्रत्येक वचन त्याच्या वेळेप्रमाणे त्याने पूर्ण केलेलं आहे. आणि विश्वास ठेवा की तो तुमच्याही जीवनामध्ये त्याचं वचन पूर्ण करणार आहे. आमेन. या आपण त्याचा गौरव करूया, त्याची स्तुती करूया. आपण आराधनेमध्ये जाऊया. हो हालेलुया. खरोखर प्रभू, आम्ही तुझ्याशिवाय काही नाही प्रभूजी. आमची ताकद, आमची शक्ती, आमची पॉवर, आमचं धन, आमची संपत्ती प्रभूजी तुझ्या सामर्थ्यापुढे काही नाही प्रभूजी. आज गेले 4 महिने आम्ही सर्व पॉवर्स, सर्व सत्ता आणि सर्व अधिकारी आणि अधिकारांना पाहत आहोत प्रभूजी.
तुझ्यासमोर काही नाहीये प्रभूजी. तू शब्द मात्र बोललास आणि प्रभूजी हे विश्व निर्माण झालं. तू अशक्याला शक्य करणारा परमेश्वर आहे देवा. आज या समय प्रभूजी आम्ही तुझ्या पायाचरणी येतो आणि प्रभूजी तुझं राज्य आम्ही मागतो की जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हमारे बाप तू जो आसमां में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए. हा हमारे बादशाह, तेरी बादशाहत आहे. तुझं राज्य आमच्यावर, आमच्या जीवनावरती, आमच्या कुटुंबावर, आमच्या मंडळीवरती यावं, आमच्या भारत देशावरती यावं. ही आजच्या सकाळी प्रभूजी आम्ही तुला विनंती करत आहोत, तुला प्रार्थना करत आहोत प्रभूजी. सहाय्य तेरी
ऐ हमारे बाप तू जो आसमान में है, हे आमच्या स्वर्गातील पित्या, आम्ही आज प्रार्थना करतो की तुझं राज्य येऊ, तसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे प्रभूजी. प्रभूजी तुझे लोक ज्यांना तू नेमलेला आहेस, ज्यांना तू निवडलेला आहेस, त्यांचा नाश होऊ नये प्रभूजी, तर त्यांना जीवन प्राप्त व्हावं यासाठी प्रभूजी तू आपल्या पुत्राला दिलेला आहेस. यासाठी प्रभू आम्ही धन्यवाद करतो की तू स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याचं सर्वस्व आमच्यासाठी दिलंस. प्रभूजी, प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद करतो, आमच्यासाठी तू आपला देह दिलास. याकरताच रोम 12 मध्ये तुझं वचन आम्हाला सांगतंय की म्हणून बंधुजनो, देवाच्या करुणामुळे मी तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला सादर करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे, ही तुमची स्पिरिच्युअल वर्शिप आहे. प्रभूजी, आम्हाला ही स्पिरिच्युअल वर्शिप की जी तुला ऍक्सेप्टेड आहे, तुला ग्रहणीय आहे प्रभूजी, जी तुला पसंत आहे, जी तुला संतुष्ट करणारी आहे प्रभूजी, जे तुला संतोष देणारी आहे प्रभूजी, तो यज्ञ प्रभूजी आम्हाला डे टू डे लाईफ मध्ये बाप्पा, आमच्या जीवनातून, आमच्या ऍक्शन्स मधून प्रभूजी तुला सादर करता येऊ दे प्रभूजी. तुझं वचन आमच्यामध्ये बाप्पा पूर्णपणे बाप्पा मुरून जाऊ दे बाप्पा. जसं आम्ही मॅरिनेट करतो प्रभूजी, तसं बाप्पा आम्हाला जे फूड मॅरिनेट होतो बाप्पा, तसं आम्हाला तुझ्या वचनामध्ये स्वतःला बाप्पा मुरवता येऊ दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. तू सहाय्य कर. आजच्या वचनाच्या द्वारे तुमच्याशी बोल. आजचं वचन प्रभूजी आमच्या अंतःकरणामध्ये बाप्पा खोलपर्यंत पेरलं जाऊ देत आणि बाप्पा 100 पट पीक तुमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू घेऊन ये अशी मी प्रार्थना करतो. या वेळेसाठी धन्यवाद करतो. सर्व मान आणि सर्व महिमा तुला देतो प्रभूजी. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे म्हणतोय बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळीतील सर्व भावा बहिणींना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. पुन्हा एकदा प्रभूने आज आम्हाला ऑनलाईन एकत्र केलेलं आहे आणि जे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी जे आहे ते वचन आज शेअर करण्याची संधी त्यानं मला दिली, यासाठी मी त्याचे आभार मानतो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, मी तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी. पुन्हा एकदा बाप्पा, या प्रभुवारी तू आम्हाला विशेष प्रकारे कृपा पुरवत आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. आज ऐकणारा प्रत्येक भाऊ आणि बहीण हा आशीर्वादित आहे, कारण सत्य वचन त्यांच्या कानापर्यंत आज येत आहे. हे वचन जीवन आणि आत्माचं आहे, ते आमच्या आत्मिक उन्नतीसाठी आहे. हे स्वर्गीय पित्या, पुत्राच्या नावामध्ये आम्हाला तू कृपा देतोस आणि पवित्र आत्मा तू आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतोस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. या सर्व तुझ्या अपार कृपेसाठी तुला धन्यवाद देतो. सर्व मान सर्व महिमा तुला देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणा बापा, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आम्ही मागच्या प्रभुवारी विशेष करून आत्मिक उन्नती प्रत्येक विश्वासणाऱ्याची झाली पाहिजे. जसं पॉल म्हणतो, बाह्य देह जरी माझा क्षय पावत असला तरी माझा अंतरात्मा काय होत आहे, दिवसेंदिवस नवा केला जात आहे. ही उन्नती आमच्यामध्ये आम्ही त्याचं परीक्षण करून बघितलं पाहिजे की माझी आत्मिक उन्नती कशा प्रकारे होत आहे. कारण आम्ही मागच्या प्रभुवारी एक वचन बघितलं होतं, 1 योहान 3:3. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जसा तो शुद्ध आहे तसं आम्ही काय करायचं, स्वतःला शुद्ध करायचं आहे. म्हणजेच काय करायचंय, आमची स्पिरिच्युअल ग्रोथ ही झाली पाहिजे. कारण आम्हाला आशा आहे. कोणती आशा आहे? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा तुम्हाला फक्त दिसणार आहे ही एवढीच आशा नाहीये. तर आशा काय आहे? आशा आहे की मी त्याच्यासारखा होईल. आणि म्हणून आमच्या उन्नतीचं जर प्रमाण काय असेल, स्टँडर्ड काय असेल, तर ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्हाला त्या लेवलला जायचं आहे आणि त्यासाठी आम्ही जे वचन ऐकलं गेल्या प्रभुवारी, मला असं वाटतं
की तुम्ही सर्वांनी त्याच्यावरती मनन केलं असेल. आज ही आत्मिक उन्नती आणखीन आम्हाला पुढे कशा प्रकारे आम्ही करायची आहे या संदर्भात आज मी तुमच्याशी बोलणार आहे. मत्तेच्या 5व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो शास्त्री आणि परुषी. मत्ते याचा 5वा अध्याय आणि यामध्ये वचन 20 आम्हाला सांगतं. येशू म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुषी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, शास्त्री आणि परुषी यांचं जे एक्सटर्नल लाईफ होतं, बाह्य स्वरूपाचं जीवन, याची तारीफ प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः केलेली आहे. तो म्हणतो की तुमची वाटी जी आहे ती बाहेरून साफसूफ आहे. म्हणजे ते एक्सटर्नल त्यांचं जे जीवन होतं ते एका हाय लेवलचं होतं. आणि इंटरनल जे लाईफ होतं त्याच्या बाबतीत येशू त्यांचा धिक्कार करतो की ते फार जुलमी आहे, असंयमी तुम्ही आहात. म्हणून भावांनो बहिणींनो, आम्ही एक्सटर्नली फक्त आमची साक्ष चांगली ठेवून आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त धार्मिक होता येणार नाही. जेव्हा आम्ही आमची वाटी जी आहे आतून साफ करू, म्हणजेच आमचं जे इंटरनल लाईफ आहे ते जेव्हा आम्ही शुद्ध करत राहू, स्वच्छ करत राहू, तेव्हाच आमची धार्मिकता शास्त्रीय आणि पुरुषांपेक्षा जास्त होणार आहे. आणि या ठिकाणी मत्तेचा जो हा 5वा अध्याय आहे, मत्ते 5, 6 आणि 7, याच्यामध्ये ही धार्मिकता अधिक काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मत्तेच्या 5व्या अध्यायाची जी सुरुवात आहे, अगदी बिगिनिंग आम्ही जर गेलो की प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्मन ऑफ माउंट जे आहे, डोंगरावरील प्रवचन, ते द्यायला सुरुवात केली. तेव्हा सर्वात प्रथम आम्हाला वाचायला मिळतं मत्ते 5 याचा 3रा अध्याय, 5वा अध्याय आणि वचन 3. आणि वचन 3 ते 12 या सर्वांना माहिती आहेत की या ठिकाणी धन्यवाद दिलेले आहेत. किती धन्यवाद आहेत? 9 धन्यवाद आहेत. 9 अशा चांगल्या गोष्टी आहेत की ज्या आमच्यामध्ये असल्या पाहिजेत. आणि बाकीचे जे सर्मन ऑफ माउंट आहे, या 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 7व्या अध्यायामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या आमच्यामध्ये असता कामा नाहीत. 9 गोष्टी आमच्यामध्ये असल्या पाहिजेत. आणि बाकीच्या अध्यायातल्या ज्या रिमेनिंग ज्या आहेत त्याच्यामध्ये जे काय प्रभू येशू ख्रिस्ताने काही गोष्टी जे रॉंग ॲटिट्यूड्स आहेत, त्याला बी ॲटिट्यूड म्हणलेलं आहे, आणि बाकीचे आहेत ते रॉंग ॲटिट्यूड्स आहेत, ते आमच्यामध्ये असता कामा नाही. आणि मला असं वाटतं भावांनो बहिणींनो, हे जर 5, 6 आणि 7 जर आम्ही आमच्या लाईफमध्ये डिझायर ठेवली की मला हे उभे करायचं आहे, हे 9चे 9 धन्यवाद जे दिलेले आहेत, ह्या गुड क्वालिटीज आम्ही म्हणू शकतो, एक ब्लेसेड आहे आमच्यासाठी, आशीर्वादाच्या गोष्टी आहेत, त्या जर आमच्यामध्ये असल्या तर आमची धार्मिकता ही शास्त्रीय आणि पुरुषांपेक्षा जास्त होऊ शकते आणि आम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो. म्हणून भावांनो बहिणींनो, आमची आत्मिक उन्नती ही होत राहिली पाहिजे, डे बाय डे, मोमेंट बाय मोमेंट, इयर बाय इयर नाही. जसं पॉल म्हणतो की माझा अंतरात्मा दिवसेंदिवस काय होत आहे, नवा केला जात आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, या 9 ज्या गुड क्वालिटीज दिलेल्या आहेत, जे उत्तम अशा गोष्टी दिलेल्या आहेत, जे उत्तम अशा आशीर्वाद दिले आहेत, ते जर माझ्यामध्ये असतील, आय एम अ ब्लेसेड मॅन, आणि मी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. म्हणून भावांनो बहिणींनो, हा जो 5व्या अध्यायाचं जे 3रं वचन आहे, जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण काय आहे, स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आत्म्यामध्ये दीन असणं हे अतिशय महत्वाची आणि फर्स्ट स्टेप आहे किंगडम ऑफ गॉड मध्ये एंटर करण्याची.
जर आम्ही आत्म्यामध्ये पुअर असलो तर अख्खं स्वर्गाचं राज्य आमच्यासाठी आहे. स्वर्गाचं राज्य म्हणा, देवाचं राज्य म्हणा. मॅथ्यू या ठिकाणी मत्तई स्वर्गाचं राज्य म्हणतो, बाकीचे जे शुभवर्तमानकार आहेत ते त्याला देवाचं राज्य म्हणतात. दोन्ही एकच आहे. आणि जर मी आत्म्यामध्ये पुअर म्हणजेच दीन असलो तर काय होणार आहे? अख्खं स्वर्गाचं राज्य मला मिळणार आहे. म्हणजे आत्म्यामध्ये दीन होणं हे स्वर्गाच्या राज्याची मास्टर की आहे. जर स्वर्गाच्या राज्याचं दार उघडं करून आम्हाला आत प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला आणि मला आत्म्यामध्ये दीन, पुअर म्हणजे इंग्लिशमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि जर मी आत्म्यामध्ये दीन असं राहिलो माझ्या संपूर्ण जीवनामध्ये तर अख्खं स्वर्गाचं राज्य जे आहे ते मला प्राप्त होत राहील. तसं लोक जगातल्या गोष्टी जेवढं त्यांचं जीवन असतं त्या जीवनामध्ये जगातलं जे राज्य आहे, जगातल्या ज्या गोष्टी आहेत ते मिळवायचा प्रयत्न करत असतात. आम्ही जे आत्मिक लोक आहोत, आम्ही जे देवाचे पुत्र आणि कन्या आहोत, आम्हाला स्वर्गाचं राज्य देव केलेलं आहे. पण त्यासाठी एक अट आहे आणि ती अट म्हणजे मी आत्म्यामध्ये दीन असलं पाहिजे. आणि दॅट शुड बी आवर पॅशन. आणि आमच्या जीवनाचं हे ध्येय असलं पाहिजे. आमच्या जीवनाचं हे ध्येय असलं पाहिजे. कारण प्रियानो, ज्यावेळेला आम्ही एक दिवस प्रभू येशू ख्रिस्तासमोर उभे राहणार आहोत त्यावेळेला आमच्या लक्षात येईल की मी आत्म्यामध्ये किती श्रीमंत व्यक्ती झालो असतो. रिच, सगळ्यांना रिच बनायचं ना. आत्म्यामध्ये स्पिरिटमध्ये मी किती रिच झालो असतो जर मी आत्म्यामध्ये दीन राहिलो असतो. हे प्रियांनो त्यावेळेला आमच्या लक्षात येईल. परंतु प्रभूची कृपा आहे, आज आम्हाला देवाचं वचन प्राप्त होत आहे. प्रेज लॉर्ड. जसं आम्ही पाहतो हे मायग्रंट लेबर्स असतात, वर्कर असतात, ते त्यांचं गाव सोडून त्यांचं प्रदेश सोडून दुसऱ्या राज्यात येतात. कशासाठी येतात? मेहनत करतात, कष्ट करतात. आम्ही पाहतो काही लोक बाहेरच्या देशामध्ये जातात आपला देश सोडून. कशासाठी जातात? दे विल अर्न. त्यांना चांगले अमाऊंट अर्न करायचे आहे, त्यांना फॅमिलीसाठी गोष्टी घ्यायच्या आहेत, त्यांना हाऊस बिल्ड करायचा आहे, कितीतरी गोष्टी आहेत नाही का पृथ्वीवरले अर्थली वेल्थ ज्याला आम्ही म्हणतो. त्यासाठी हे लोक किती हार्ड वर्क करतात. इमॅजिन करा. तशा प्रकारे आम्ही स्वर्गाचं जे राज्य आहे, स्पिरिच्युअल वेल्थ जी आहे ती मिळवण्यासाठी आम्ही तशा प्रकारे कष्ट केले, तशा प्रकारे आम्ही जर मेहनत घेतली तर खरोखरच आमच्याकडे किती वेल्थ जमा होईल, आम्ही किती स्पिरिच्युअली रिच होऊ. म्हणून भाऊ बहिणींनो, हे एक सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे? आत्म्यामध्ये दीन व्हायला आम्ही शिकलं पाहिजे. वी मस्ट बी पुअर इन स्पिरिट. कुठपर्यंत? माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत. बघा देवानं आम्हाला कसं बनवलेलं आहे? आत्मा, जीव आणि शरीर, या तीन गोष्टींनी देवानं आम्हाला बनवलेलं आहे. आता शरीराची दुर्बलता, शरीरामध्ये वीक असणं म्हणजे काय आम्ही समजून घेऊया. पुअर इन बॉडी. कारण आम्ही तीन प्रकारे बनलेलो आहोत: आत्मा, जीव आणि शरीर. शरीरामध्ये आम्ही दीन असणं, पुअर इन बॉडी. बघा जे बेगर्स असतात, भिकारी ज्यांना आम्ही म्हणतो, आम्हाला दिसतात रस्त्यावरती, ते बघा सदैव जे लोकांना घरदार नाहीये स्वतःचा, असे लोक, अतिशय गरीब लोक, ते नेहमी काय करत असतात? मागत असतात. त्यांचा हात पुढे असतो, नेहमी मागत असतात ते. आणि ते लोक मागण्यासाठी कधीही अशा प्रकारची लाज त्यांना नसते, कारण ते नेहमीच नीडी असतात.
एका दाराच्या दारात जातात, एका त्यांना दिलं नाही तर ते दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्यांना त्याची अजिबात लाज नसते. आज सुद्धा मला पाहायला मिळतं की अशा प्रकारचे लोक आहेत, जे कसे शरीराने त्यांना नीड फुलफिल करण्यासाठी त्यांना मागावं लागतं. ते मागत असतात का, तर त्यांना गरज आहे, त्यांना त्याची नीड आहे. अगदी त्याच प्रकारे आम्ही सुद्धा आत्म्यामध्ये पुअर असलं पाहिजे. आम्हाला सदैव एका गोष्टीची जाणीव असली पाहिजे की मी आत्म्यामध्ये बेगर आहे, मला मागावं लागेल. आय एम नीडी. त्यासाठी मी लाज करता कामा नये. आज जी मला कृपा मिळाली ती प्रभू पुरेशी नाहीये, मला अजून कृपा पाहिजे आहे. माझ्या अजून आणि वचन 34 या ठिकाणी नीतिसूत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, वचन 34 नीतिसूत्र 8:34, जी नित्य जागत राहून तारांच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य आहे. कोण आहे तो व्यक्ती? जो राशी जागत राहतो, डेली डेली या ठिकाणी डेली दररोज तो दाराशी काय आहे दररोज. तसं एखादा भिकारी रोज मागस ना का तुला दिलं ना, आज मला पुन्हा नीड आहे नाही का. या ठिकाणी नीतिसूत्र मध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की तो व्यक्ती दाराशी नित्य राहतो बा. आणि असा व्यक्ती कसा आहे, तो दाराच्या खांबाजवळ उभा आहे, गेटवरती उभा आहे, तिथं उभं राहून तो माझे ऐकणार आहे. पुढे लिहिलं आहे 25व्या वचनात, कारण ज्याला मी प्राप्त त्याला म्हणजे विजडम ज्ञान इथं आहे, त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वर काय करतो, दया, परमेश्वराची दया त्याला प्राप्त होते. जो कोणी दारात उभा आहे, रोज येऊन हात पुढे करत आहे, त्याला परमेश्वराचं फेवर, परमेश्वराची दया त्याला प्राप्त होते. कोण व्यक्ती दारात येऊन उभा राहणार आहे रोज? ज्याला गरज आहे, ज्याला नीड आहे, ज्याला माहिती आहे की आय एम पुअर इन स्पिरिट, मला कृपा पाहिजे आहे, मला प्रभूकडे ती मागितली पाहिजे. आणि असा व्यक्ती जो आहे, बायबल सांगतं आशीर्वादित आहे, त्याला जीवन प्राप्त होईल, त्याला परमेश्वराचा फेवर मिळेल, त्याच्यावरती दया होईल. डेली म्हणजे या ठिकाणी डे बाय डे पॉल म्हणतो, या ठिकाणी डेली आहे, मी तर म्हणतो क्षणाक्षणाला आम्हाला हे आम्ही अवेअर असलं पाहिजे की मला प्रभूची कृपा पाहिजे आहे. आय नीड हेल्प फ्रॉम गॉड, देवापासून मला मदत पाहिजे आहे. असा व्यक्ती जो आहे तो पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे प्रियांनो. जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योहानाचा 15वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये की
फांदी जी आहे तो म्हणतो मी झाड आहे आणि तुम्ही काय आहे, वेल आहात. आपण बघूया योहान कृत वर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन. मीच वेल आहे, तो म्हणतो मीच वेल आहे आणि तुम्ही काय आहात, फाटे आहात. मीच वेल आहे, तुम्ही काय आहात, फाटे आहात. एखादं झाड असतं, त्या झाडाला फांदी असते. ती फांदी कोणावर अवलंबून आहे, त्या झाडाचं जे मेन खोड आहे त्याच्यातनं रस फांद्यांना पुरवला जातो, सॅप. ती फांदी त्या झाडाच्या वरती अवलंबून आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने तेच उदाहरण दिलंय. तो म्हणतो मीच वेल आहे आणि तुम्ही काय आहात, फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. आणि तो पुढे म्हणतो या ठिकाणी, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे झाल्यास तुम्हाला काही करता येत नाही. भावांनो बहिणींनो, आज आम्हाला ही गोष्ट अवेअर आहे का, की मी माझ्या लाईफ मध्ये ख्रिस्ताशिवाय काहीही करू शकत नाही. विदाउट लॉर्ड आय कॅन्ट डू एनिथिंग. काहीही करता येत नाही. म्हणून भावांनो बहिणींनो, हा लेसन या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे, हा धडा आमच्यासाठी प्रभूने दिलेला आहे, की तुम्ही स्वतःहून काही करू शकत नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहतो, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देणारा आहे. आज आम्ही पाहत आहोत की आमची धार्मिकता शास्त्रीय आणि पुरुषांपेक्षा अधिक झाली पाहिजे. आमची उन्नती, आत्मिक उन्नती अधिक झाली पाहिजे. कशी होईल? जर आम्ही प्रभूमध्ये राहिलो तर, जसं झाडामध्ये फांदी आहे, ती फांदी पूर्णपणे त्या झाडावर अवलंबून आहे, तसं आमचं जीवन सुद्धा पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्तावरती अवलंबून असलं पाहिजे. ह्याचं अवेअरनेस, ही जाणीव मला क्षणाक्षणाला असली पाहिजे. कारण मी जे काही प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय करतो त्याला इटर्निटीमध्ये कोणतीही व्हॅल्यू नाही, बिग झिरो. कारण ज्या गोष्टी मी ख्रिस्ताशिवाय केल्या, कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही. परंतु मी काही करतो या पृथ्वीवरती ख्रिस्ताशिवाय, त्या सगळ्याला काय मार्क किती आहेत? 0 मार्क आहेत. देवाच्या राज्यामध्ये त्याची व्हॅल्यू 0 अशी आहे. पृथ्वीवर भरपूर नाव मिळवलं, रेप्युटेशन मिळवलं, पैसा मिळाला, परंतु ते ख्रिस्ताशिवाय आहे. तर त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? बिग झिरो आहेत. त्याला इटर्नली त्याची वर्थ 0 आहे. परंतु जर मी ख्रिस्तामध्ये राहून करतो, कारण मला या ठिकाणी हे वचन सांगतं की माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही, याची मला जाणीव आहे. मी हे समजतो आणि मला त्याची जाण आहे. म्हणून मी जे काही करणार ते ख्रिस्तामध्ये राहून करणार. मी त्याच्यावरती सर्व माझ्या जीवनातल्या गोष्टींसाठी अवलंबून आहे. हा विश्वास माझा असला पाहिजे. हा विश्वास माझा असला पाहिजे की मला सगळं शक्य आहे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शक्य आहे. म्हणून भावांनो बहिणींनो, आम्ही अशा प्रकारचा विश्वास आमच्यामध्ये डेव्हलप केला पाहिजे की मी ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, तोच वेल आहे आणि मी फाटा आहे त्याच्यामध्ये राहिल्याशिवाय मला फळ देता येणार नाही. परंतु दुर्दैवानं म्हणा, अनफॉर्च्युनेटली, विश्वासानं जगणे हे ह्या वचनात सांगितलेलं आहे, परंतु बऱ्याच वेळा त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने सांगितला जातो. विश्वास ठेवा. कशासाठी ठेवा? टू गेट मनी. पैसे पाहिजेत ना, देवावर विश्वास ठेवा, तुम्हाला मिळतील. पैशासाठी विश्वास नाही प्रियानो. लिव्हिंग बाय फेथ म्हणजे पैशासाठी नाहीये. या ठिकाणी दिलेलं आहे की ख्रिस्ताशिवाय मला काय करता येत नाही, हा माझा विश्वास असला पाहिजे. ख्रिस्ताशिवाय मला काही करता येत नाही, हा माझा विश्वास असला पाहिजे. त्याला म्हणतात की विश्वासाने जगणे, लिव्हिंग बाय फेथ.
मी देवावर पूर्णपणे सर्व गोष्टींसाठी अवलंबून आहे, जशी फांदी त्या झाडावरती अवलंबून आहे. आणि हे ओळखणं, हे जो कोणी ओळखेल तो डे बाय डे त्याची काय होत राहील, आत्मिक उन्नती होत राहील. कारण प्रत्येक मोमेंटला तो ख्रिस्तावरती अवलंबून आहे. हे ओळखणं, जसा तो भिकारी ओळखतो की मी जर हात नाही पुढे केला तर मला माझी नीड फुलफिल होणार नाही, त्यासाठी तो लाजत नाही. त्याला त्याची पूर्णपणे जाण आहे की मला या गोष्टींची गरज आहे आणि मला त्यासाठी मागावं लागेल. त्याला माहिती आहे की तो पुअर आहे. प्रियांनो, आम्ही आत्मिकरित्या पुअर आहोत. ख्रिस्ताशिवाय आम्ही काहीही मिळवू शकत नाही. याची आम्हाला ओळख असणे, हे माहिती असणे म्हणजेच काय, आम्ही आत्म्यामध्ये दीन आहोत. जे आत्म्याचे दीन आहे त्यांना स्वर्गाचं राज्य मिळणार आहे. एवढं इझी नाहीये, एवढं सोपं नाहीये जे सांगतो मी ते तुम्हाला करण्यासाठी, तुम्हाला आणि मला. परंतु आम्हाला हे शिकावं लागेल, आम्हाला त्याच्यावरती अवलंबून राहावं लागेल आणि त्याची सुरुवात आत्ता आजपासूनच आम्हाला करावी लागेल. मला कृपेची गरज आहे. हे प्रभू, मी अजून पापामध्ये जगतो, मला या पापावरती विजय पाहिजे आहे, मला कृपा पुरव. मला तुझी कृपेची गरज आहे. मी मिनिस्ट्री करतो, मला कृपेची गरज आहे. मी तुझ्या कृपेशिवाय मिनिस्ट्री सेवा करू शकत नाही. ज्या प्रकारे मी जीवन जगलं पाहिजे ते जीवन तू मला कृपा पुरवल्याशिवाय जगू शकत नाही. माझ्या जीवनात मला जे महत्वाचे निर्णय घ्यायचे ते निर्णय तुझी कृपा आणि तुझ्यामध्ये असल्याशिवाय मला शक्य नाहीये. आणि अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या मला त्याची जाणीव असली पाहिजे. हे मी प्रभूकडे सांगत असलं पाहिजे प्रभूला की आय एम पुअर. मी कसा चांगल्या प्रकारे बाप होईल, मी कशा प्रकारे चांगल्या आई होईल माझ्या मुलाबाळांसाठी. हाऊ टू बिकम गुड पेरेंट. प्रभू, मला त्यासाठी कृपा पुरव, मी तुझ्यावर अवलंबून आहे. याची जाणीव असणे, हे समजणे म्हणजे आम्ही आत्म्यामध्ये काय आहोत, दीन झालेलो आहोत. आणि जे आत्म्याचे दीन आहेत ते धन्य आहेत असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो या ठिकाणी. ही अडचण आहे, ही फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, हा हेल्थ इश्यू आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्याच्यावर अवलंबून असणारे लोक असलं पाहिजे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, हे आम्हाला मोमेंट क्षणाक्षणाला आम्हाला याची जाण असली पाहिजे आणि आम्ही या गोष्टी मागत राहिलं पाहिजे. आम्ही त्या बेगर सारखं झालं पाहिजे. सतत आम्हाला याची जाणीव असली पाहिजे, आय एम पुअर इन स्पिरिट. तर आमची आत्मिक उन्नती होणार आहे. आणि या ठिकाणी जे कोणी अशा प्रकारे अभिवचन आहे, जे कोणी आत्म्याचे दीन प्रभू येशू म्हणतो ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचं राज्य काय आहे, त्यांचं आहे. एंटायर संपूर्ण देवाचं जे राज्य आहे ते अशा लोकांसाठी आहे की ज्यांना माहिती आहे की दे आर पुअर, दे आर द बेगर्स. आत्म्यामध्ये ते बेगर्स आहेत, ते धन्य आहेत, कारण सगळं किंगडम त्यांच्यासाठी आहे. देवाचं राज्य हे कशाची तुलना केली त्याची, ट्रेजरशी केली. ट्रेजर म्हणजे काय, संपत्तीची तुलना केलेली आहे. देवाचं राज्य एखाद्या ट्रेजर सारखं आहे, ते तुमच्या मध्ये येईल. ते ट्रेजर तुम्हाला प्राप्त होईल, ती संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल. देवाच्या राज्याची संपत्ती आणि त्याची मास्टर की आहे पॉवरिटी इन स्पिरिट. आत्म्यामध्ये दीन असणं. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 3 मध्ये आम्हाला एक वॉर्निंग दिलेली आहे. वॉर्निंग, गलतीकरास पत्र काय या ठिकाणी आम्हाला धोक्याची सूचना दिलेली आहे. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 3 आपण वाचूया. Galatians 6 verse 3.
कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. आणि कोणासाठी लिहिलंय? हे विश्वासणाऱ्यांसाठी दिलेले आहे. आहे का व्हायची शक्यता? एखादा विश्वासणारा असं समजू शकतो का की तो कोणीतरी आहे? नक्कीच आहे. आम्ही पाहतो काही काळानंतर त्याला वाटायला लागतं की तो कोणीतरी आहे. विश्वासात आल्यानंतर आफ्टर सम टाइम, आफ्टर वाईल ही बिगॅन टू थिंक ही इज समबडी, आणि तिथंच त्याची पतनाची सुरुवात होते. आणि ही गोष्ट सहज आमच्यामध्ये येणं शक्य आहे. सहज आमच्यामध्ये येणं शक्य आहे. आम्ही स्वतःला कोणीतरी आम्ही आहोत असं समजायला लागतो. परंतु या ठिकाणी दिलेलं आहे, असं जर कोणी समजत असेल तर तो काय करतो? स्वतःला फसवत आहे. आज आम्ही हे आमच्यामध्ये अशी गोष्ट असेल तर आम्ही ती ओळखली पाहिजे, रेकग्नाइज केली पाहिजे की देवाच्या योजनेशिवाय आम्ही जर स्वतःला कोणीतरी समजतो, ख्रिस्तावर अवलंबून न राहता मी जर स्वतःला काही समजत आहे तर इट इज अ झिरो व्हॅल्यू. कारण या ठिकाणी दिलेलं आहे, असा व्यक्ती स्वतःला फसवत आहे. कारण वचन सांगतं की ख्रिस्तामध्ये जर मी राहिलो नाही तर मला काही करता येत नाही. काही करता येत नाही. आय कांट डू एनिथिंग. ख्रिस्ताशिवाय मला काही करता येत नाही. आणि ख्रिस्ताशिवाय मी जे काही करतो, जे काही मी समजतो ते सगळं शून्य आहे. सर्व काळाच्या जीवनात त्याची व्हॅल्यू शून्य आहे. परंतु जर मी आत्मेमध्ये दीन असेल, देवाचं राज्य माझ्यासाठी आहे आणि देवाची जी संपत्ती आहे, ट्रेजर जे आहे ते माझ्यासाठी आहे. परंतु गलती 6:3 मध्ये आम्ही येतो आणि आम्हाला इथं सांगितलेलं आहे, जर आम्ही कोणी नसताना स्वतःला कोणतरी आम्ही समजतो तर आम्ही स्वतःला फसवत आहोत. फसवत आहोत. म्हणून भावांनो बहिणींनो, आम्ही ही गोष्ट आमच्यामध्ये काय आहे का अशा प्रकारची? मी कोणाला तरी काय चांगलं स्वतःला मी समजतो का? मी चांगलं प्रीच करतो, आय एम समबडी, मी चांगली गाणी गातो, मी चांगलं वाजवतो, मी चांगले गोष्टी माझ्याकडे आहेत म्हणजे मी कोणीतरी आहे, अशा प्रकारचं विचार येणं सहज शक्य आहे. परंतु या ठिकाणी दिलंय की आम्ही स्वतःला फसवत आहोत आणि देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. शास्त्रीय पुरुषांना नेमकं असंच वाटायचं की ते कोणीतरी आहेत. ते स्वतःला कोणतरी समजत होते, कारण त्यांची बाह्य स्वरूपाची साक्ष जगासमोर एकदम स्वच्छ अशी होती प्रतिमा त्यांची, आणि ते स्वतःला काहीतरी समजत होते. त्यांच्यापेक्षा आमची धार्मिकता अधिक झाल्याशिवाय आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. म्हणून आम्ही आत्म्यामध्ये दीन होऊया. आम्ही स्वतःला काही समजायचं काही कारण नाही. ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत म्हणून हे शक्य, असं आम्ही ओळखलं पाहिजे. त्याच्यामध्ये राहिल्याशिवाय मला काहीही करता येत नाही याची जाण असणं, हे मला आतमधनं पक्क ठाऊक असणं, असं जर माझा ॲटिट्यूड असेल तर मी स्वतःला काही समजणार नाही. कारण जो कोणी समजतो तो स्वतःला फसवतो, या ठिकाणी दिलेला आहे. कारण आपण कोणी नसता, ख्रिस्ताशिवाय आम्ही कोणी नाहीये, हे आम्हाला पक्क ठाऊक असलं पाहिजे. विदाउट क्राइस्ट आय एम नथिंग. पण मी समजतो मी कोणीतरी, मी स्वतःला फसवत आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, अनेक विश्वासणारे प्रार्थना करतात, लॉर्ड ब्लेस मी. बरेचसे विश्वासणारे अशी प्रार्थना करतात, प्रभू मला आशीर्वाद दे. ओके, आशीर्वाद पाहिजे. आत्म्यामध्ये दीन हो, आत्म्यामध्ये पोर राहा, आत्म्याची पोरकी समजून घे. यू विल ब्लेस इट. तुम्हाला आशीर्वाद मिळतील. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही प्रार्थना करता, प्रभू मला आशीर्वाद दे,
तेव्हा योहान 15:5 लक्षात ठेवा. येशू म्हणतो मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. माझ्यामध्ये राहिणे वाचून तुम्हाला फळ देता येत नाही. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. यू आर नो बडी. तुम्ही कोणी नाहीये, तुम्ही काहीही करू शकत नाही. अपार्ट फ्रॉम क्राइस्ट वी आर बिग झिरो. हे प्रत्येक विश्वासाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही अशा प्रकारे प्रार्थना करू तेव्हा आम्हाला खरोखर आशीर्वाद मिळेल. अन्यथा आम्ही नुसतं आशीर्वाद दे 50 वर्ष जर अशी प्रार्थना केली तरी आम्हाला काहीही आशीर्वाद मिळणार नाही. जोपर्यंत आम्ही आत्म्यामध्ये दीन होणार नाही तोपर्यंत आम्ही धन्य नाहीये. आम्ही सदैव जाणीव असली पाहिजे की विदाउट क्राइस्ट आय एम नथिंग. यू आर ब्लेसेड. तुम्ही आशीर्वादित आहात. देवाचं राज्य तुमच्यासाठी किती? एंटायर किंगडम. थोडं नाही, एंटायर अख्खं राज्य तुमच्यासाठी आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो शास्त्री आणि फरीसी यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता जोपर्यंत अधिक होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणं कठीण आहे. भावांनो बहिणींनो, ही गोष्ट तुम्ही आणि मी शिकलं पाहिजे. तुम्ही आणि मी आत्म्यामध्ये पुअर कसं राहायचं हे हॅबिट आम्ही डेव्हलप केली पाहिजे. तरच आम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येईल. पुढे म्हणलेलं 4थ्या वचनामध्ये आणखीन एक आपण बघूया. फक्त मत्तईचा 5वा अध्याय. जे शोक करतात त्यांच्याविषयी लिहिलं नाही का? मत्तई 5 आणि वचन 4. दुसरा चांगला गुण आमच्यामध्ये असला पाहिजे. पहिला आहे आत्म्यामध्ये गरीब राहणं. इट्स अ गुड क्वालिटी. ख्रिस्तासारखं आम्हाला व्हायचंय. आमचं स्टँडर्ड जीसस क्राइस्ट आहे. आणि तिथपर्यंत पोहोचत असेल तर पहिली पायरी दिली ती जे आत्म्याचे दीन ते धन्य. दुसरी आहे जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. त्यांचं काय करण्यात येईल? सांत्वन करण्यात येईल. आम्हाला शोक करता आला पाहिजे. तरच आमची धन्यता, आमची धार्मिकता शास्त्रीय आणि पुरुषांपेक्षा अधिक होणार आहे. अख्खं लाईफ मी माझ्यासाठी जगलो, पृथ्वीवरल्या गोष्टींसाठी जगलो. आता मला इथून पुढं ती जागा रिप्लेस करायची. देवाचं राज्य माझ्यामध्ये आलं पाहिजे. आणि या ठिकाणी त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगतो की जे शोक करीत आहे ते धन्य आहे. कारण काय केलं जाईल? त्यांचं सांत्वन केलं जाईल. इंग्लिशमध्ये दे शॅल बी कम्फर्टेड म्हटलेलं आहे. कम्फर्ट. दे शॅल बी कम्फर्टेड. सांत्वन केलं जाईल. आणि कम्फर्ट या शब्दामध्ये FORT हा शब्द आलेला आहे. फोर्ट. फोर्ट म्हणजे काय? किल्ला. किल्ला बघितला बघा, ती ताकद दिसते नाही का? स्ट्रेंथ दिसते. जे कोणी शोक करतात त्यांना काय केलं जाईल? ताकद मिळेल. दे शॅल बी कम्फर्टेड. आणि ज्यावेळेला आम्ही हे वचन वाचतो तेव्हा आम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आम्ही जर शोक केला नाही तर आम्हाला ताकद मिळत नाही. वी आर नॉट स्ट्रेंथन. आम्हाला स्ट्रेंथन देवाला करायचं आहे. आणि या ठिकाणी शोक करायचा आहे. कशासाठी शोक करायचा आहे? जगात पुष्कळ लोक त्यांना असं वाटतं की माझी जी परिस्थिती आहे त्याविषयी लोकांनी काय करावं? सहानुभूती दाखवावी. त्यांचं दुःख काय आहे? ती कशासाठी शोक करत आहे? कोणी फायनान्शियल लॉस मध्ये गेला त्याचं त्यांना दुःख असतं. त्यांना असं वाटतं की लोकांनी माझं सांत्वन करावं, मला समजून घ्यावं. एखाद्याला जे गोष्ट पाहिजे, प्रमोशन पाहिजे समजूया, ते मिळालं नाही, त्याचं ते काय करतात? शोक करतात. आणि त्यांना सांगतात की मला आय डिझर्व दॅट प्रमोशन, पण मला ते मिळालं नाही. किंवा कोणाला कुठं कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल, अमुक प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे, मिळालं नाही, त्यांना काय होतं? त्याचं दुःख होतं. किंवा एखाद्या बहिणीला कोणाशी लग्न करायचं असेल, एखाद्या व्यक्तीशी, पण नाही मिळालं, तिला त्याचं दुःख आहे. किंवा मुलाला एखाद्या मुलीशी लग्न करायचं असेल, ती त्याला नाही मिळाली, त्याचं त्याला काय आहे? दुःख आहे. अशा प्रकारचे शोक असणारे जगामध्ये पुष्कळ लोक आहेत.
किंवा अनेकांना दुःख होतं, कुणीतरी माझ्याविषयी काहीतरी वाईट बोलत आहे. दे आर ट्राईंग फॉर दॅट. त्यासाठी दुःख त्यांना होतं. दे आर फिलिंग, लोकांनी त्यांच्यासाठी फिलिंग सॉरी, लोकांनी त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवावी. अशा प्रकारचे जगामध्ये किती पुष्कळ लोक आहेत. कोणाचं एखादं रेप्युटेशन खराब होत असेल तर त्याचा त्यांना शोक होतो. एखादा जॉब गेला तरी त्याचा बी त्यांना शोक होतो. जी गोष्ट त्यांना करायची लाईफमध्ये करता येत नाही त्याचं त्यांना दुःख आहे. अशा कितीतरी हजारो गोष्टी तुम्हाला सांगू शकतो, हजारो गोष्टी. आणि हे जगातलेच लोक ह्यासाठी विपिंग करत नाहीत. विश्वासणारे सुद्धा अशा गोष्टींसाठी शोक करतात. विश्वासणारे सुद्धा अशा गोष्टींसाठी शोक करतात. शोक करायचा आहे आम्हाला. नक्कीच आमचे जेव्हा कोणी प्रियजन हे डेथ होते, मरण येतं घरामध्ये किंवा प्रियजनांच्या मध्ये, तर आम्हाला तो शोक वेगळा आहे. तो शोक आम्हाला नक्कीच करायचा आहे. परंतु याच्या आधी जे मी काय उदाहरणं दिली त्यासाठी विश्वासणाऱ्यांनी शोक करायचा नाही. या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तो इनर एक वीपिंग आहे, एक शोक आहे. तो तुम्हाला आणि मला करता आला पाहिजे. तुम्हाला आणि मला तो शोक करता आला पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे मी येशू सारखा नाही, मला येशू सारखं माझं बिहेवियर नाही, येशू सारखं माझं नेचर नाही. ह्या गोष्टीसाठी आम्हाला शोक करायचा आहे. माझ्यामध्ये जे पाप आहे, माझ्यामध्ये ज्या बॅड हॅबिट्स आहेत त्याच्यासाठी आम्हाला शोक करायचा आहे. करता का? कधी केलंय का तुम्ही? एखाद्या ठिकाणी तुम्ही पाप झालं तुमच्याकडून, तुमचा पाय घसरला आणि तुम्हाला कळलं की मी हे पातक केलेलं आहे, मग त्याच्यासाठी तुमच्या डोळ्यातून अश्रू आले का? आठवते का तुम्हाला अशी एक घटना की तुम्ही प्रभू समोर गेलेला आहात आणि नतमस्तक होऊन रडून प्रभूला सांगत आहात की प्रभू मी ही चूक केली, ही मी करायला नव्हती पाहिजे, माझ्या हातून हे पाप घडलेलं आहे. हा शोक या ठिकाणी येशू बोलत आहे. पब्लिकली जर तुमचे रेप्युटेशन खराब झालं, मंडळीमध्ये तुम्ही समजा कोणावरती रागवला आणि तुम्हाला राग येतो हे कळलं लोकांना आणि त्याचं तुम्हाला दुःख झालं, रे लोकांना कळलं की मी आय एम स्टील अँगर इज इन मी, तो शोक नाही. त्याच्याविषयी इथे दिलेलं नाहीये. मी माझ्यामध्ये असलेलं पाप, अजून मी प्रभू सारखा होत नाही. आमचं प्रमाण कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. स्टँडर्ड काय आमचं? जीसस आहे. कारण बायबल असं सांगता, मी गेल्या वेळेला पाहिलं की सर्व मनुष्यांनी पाप केलेलं आहे, ते देवाच्या गौरवाला काय झालेले? उणे पडलेले आहे. देवाचं गौरव कोण आहे? देवाचं गौरव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखं होण्यामध्ये जेवढे मायनस आहोत म्हणजे तेवढं आमच्यामध्ये पाप आहे. उणे पडलो आम्ही पापकी आहोत. आम्हाला त्याच्यासारखं व्हायचंय पण आम्ही कमी पडतोय, याचा शोक आम्हाला झाला पाहिजे. आणि जे कोणी अशा प्रकारचा शोक करतील त्यांना ताकद मिळेल, त्यांना स्ट्रेंथ मिळेल. ते ज्यासाठी शोक करत आहेत त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी दे शॅल बी कम्फर्टेड. त्यांचं सांत्वन केलं जाईल, त्यांना विजय जीवनात चालण्यासाठी ताकद पुरली जाईल. परंतु मुळात त्याला त्याचा शोकच होत नसेल, त्याला पृथ्वीवरल्या गोष्टीचा शोक होत असेल, दे आर नॉट ब्लेसेड. या ठिकाणी दिलंय जे शोक करत आहेत ते धन्य आहेत. ते कसे आहेत? ते धन्य आहेत. प्रभू माझ्यामध्ये अजून वाईट विचार येतात, फ्यू सेकंडसाठी मी काहीतरी बॅड थिंकिंग करतो. किती सेकंड? फ्यू सेकंड्स. त्या फ्यू सेकंडसाठी मी शोक करतो. मला ते आतून समजतं की येस, मी या भावाबद्दल या बहिणीबद्दल हा वाईट विचार केलेला आहे. मी हा विचार बघा, हे कोणाला माहित नाहीये. आमच्या आतमध्ये काय कोणाला माहित नाहीये. परंतु इंटरनली मी त्यासाठी वीपिंग करत असेल, इंटरनली मी जर त्यासाठी रडत असेल, येशू म्हणतो की तुम्ही अशी लोक आहात, तुम्ही आशीर्वादित लोक आहात, कारण तुमचं सांत्वन केलं
जाईल. रॉंग मोटिव्ह असतील माझ्यामध्ये, बॅड थिंकिंग असेल, लस्टफुल थिंकिंग असेल, त्यासाठी मला शोक केला पाहिजे, त्यासाठी मी रडलं पाहिजे, तर मला त्यासाठी ताकद मिळेल, सांत्वन केलं जाईल. पौल म्हणतो दिवसेंदिवस मी नवा होत आहे. प्रियांनो, आम्ही अशा प्रकारे नवीन होत आहोत का? आमची आत्मिक उन्नती अशा प्रकारे वाढत आहे का? पहिलं आर्य म्हणलं की तुम्ही कार्य म्हणत होता, नाही का? आता नाही म्हणत, आता फक्त डोळे वाटवतात. म्हणजे थोडीशी तुम्ही पुढे आला, पुढे आला. ट्रॅफिक मध्ये तुम्हाला कोणी क्रॉस केलं तर पहिले तुम्ही विचारणार तुला लायसन कोणी दिलं? पण तुमच्यात आता उन्नती होते. दुसऱ्या वेळेला कोणी क्रॉस केलं तर म्हणाल, फक्त बोलणार नाही काय, पण त्याकडे बघणार डोळे मोठे करून. परत आणखी स्पिरिच्युअल मी पण उदाहरण देते फक्त. परत आणि कोणी तुम्हाला क्रॉस झालं ट्रॅफिक मध्ये, तुमची आत्मिक उन्नती झाली, तुम्ही म्हणणार आय एम सॉरी. तुमची चूक नसली तर तुम्ही काय म्हणणार? आय एम सॉरी. स्माइल करा. ही काय आहे? स्टेप बाय स्टेप तुमची उन्नती झालेली आहे. कारण पहिल्या वेळेला तुम्ही जे त्याला बोलला त्याचं तुम्हाला दुःख झालं, म्हणून तुम्ही इम्प्रूव्ह झाला, तुम्हाला स्ट्रेंथ मिळाली. पुढच्या वेळेला तुम्ही शब्द बोलला नाही. का नाही बोलला? स्ट्रेंथ आहे तुमच्यामध्ये, म्हणून तुम्ही तोंड उघडत नाही. स्ट्रेंथ नसलेले लोक उघडतात. तुमच्याकडे ताकद आहे, पॉवर आहे, बोलायला पाहिजे, तुम्ही बोलत नाही. ठीक आहे? तुम्हाला सांत्वना प्राप्त, तुम्हाला स्ट्रेंथ मिळाली, तुम्हाला कम्फर्ट त्या ठिकाणी मिळाला, कारण तुम्ही पहिल्याला जे बोलला त्याचा तुम्हाला शोक झाला. दुसऱ्याला डोळे मोठे झाले फक्त, त्याच्याकडून तुम्हाला शोक झाला. रे जीसस असता असा ट्रॅफिक मध्ये तर त्याने कधी डोळे मोठे केले नसते. हे तुमच्या लक्षात आलं. येशू असं वागला असता का? येशू असं वागला नसता. येशू असा वागला नसता. येशू असं कधी वागत नाही. आम्ही किती चुका करतो आणि क्षमा मागतो, येशू आम्हाला रागवतो का? म्हणतो का मी तुला आधीच सांगितलं होतं तू करू नकोस, तू केलं तर भाऊ, असं म्हणत नाही तो. ठीक आहे, झालं ना, लेट्स फॉरगेट इट. आपण नव्याने काय करू? आता सुरुवात करू, नव्याने सुरुवात. नाही तर म्हणा आय टोल्ड यू, मी तुला आधीच बोललो होतो, मी तुला आधीच सांगितलं होतं. असं येशू कधीही म्हणत नाही. आमचा परमेश्वर असं कधीही म्हणत नाही. आम्हाला त्याच्यासारखं व्हायचंय बाबा बहिणींनो. त्याच्यासारखे आम्ही झाल्याशिवाय आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. शास्त्री आणि पुरुषांपेक्षा आमची धार्मिकता अधिक झाली पाहिजे. जे शोक करतात ते धन्य आहेत. त्यांना आतून समजतं की आय हॅव लॉस्ट समथिंग. मी ही चूक केली, मी हे बोललो, मी असा विचार केला, माझा मोठा लॉस झालेला आहे. तसं जगात लोकांना लॉस झाल्यावर शॉक बसतो, दुःख होतं. तसं आम्हाला स्पिरिच्युअली झालं पाहिजे. तर तसं होत असेल तर आमची काय होत आहे? आत्मिक उन्नती होत आहे. इनर प्युरिटी आमची त्याच्यामध्ये काय होत आहे? अधिक होत आहे. आमची वाटी आतून काय होत आहे? साफसूफ केली जात आहे. आणि असे जे लोक आहेत ते ब्लेसेड आहेत. ह्या दोन क्वालिटीज बद्दल आपण आज बोललो. येणाऱ्या दिवसात आपण अजून पुढच्या काही गोष्टींच्या विषयी बोलूया. हे दोन गोष्टी जरी तुमच्यामध्ये असतील तरी तुम्ही ब्लेसेड आहात. लोक तुमच्याकडे ज्यावेळेला बघतील तेव्हा म्हणतील की हे किती आशीर्वादित लोक आहेत, हॅपी लोक आहेत, हॅपी टू बी एनवेड. एवढे हॅपी आहेत की त्याचा त्यांना हेवा होईल. त्याचा त्यांना काय होईल? हेवा होईल, हेवा. अशा प्रकारचं जीवन प्रभू येशूने आम्हाला दिलेलं आहे. या प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, मी तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी. ऐकलेला प्रत्येक भावाच्या आणि बहिणीच्या अंतःकरणात आज तू कार्य करत आहेस. ऐकलेलं वचन आमचं जीवन बदलण्यासाठी तू आणत आहेस. आम्हाला आतून तू प्युअर करत आहेस.